मी राज्य महिला आयोगाचा पदभार स्वीकारल्यानंतर ज्या दिवशी माझ्या कार्यालयामध्ये आले त्यावेळेस फार मोठं टेन्शन होतं. कारण की आयोग आणि आयोगाची जबाबदारी मी पहिल्यांदा घेत होते आणि महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला लढा द्यावा लागणार आहे. खूप प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी खूप वेळ द्यावं, त्याच्यावरती काम करावं लागणार आहे आणि ज्या अर्थी महाराष्ट्रातून इतका भरभरून प्रतिसाद मिळाला त्या प्रत्येक वेळेस जाणीव झाली. जितक्या जास्त तक्रारी येत गेल्या त्यावेळेस जाणवलं, जितक्या महिला सगळे दरवाजे बंद झाल्यानंतर शेवटचा दरवाजा आपल्यासाठी आहे तो आयोगाचा आहे आणि म्हणून मोठ्या आशेने येणाऱ्या महिलांची गर्दी जेव्हा होत गेली त्यावेळेस जाणवलं आपली जबाबदारी फार मोठी आहे आणि हा भार आपल्याला पेलायचा आहे आणि यशस्वीरित्या पूर्ण करायची आहे. त्यावेळेस पहिलं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं, शक्ती विधेयक मंजूर करावे यासाठी. त्यावेळेस ते मंजुरी झालं. दुसरं पत्र माझं महाराष्ट्र शासनाला होतं, की ग्रामसभेमध्ये जे विधवा प्रथाच्या विरोधातले ठराव आहेत ते मान्य करून घ्यावेत आणि त्याच्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये आव्हान केलं आणि पहिल्याच दिवशी 4,500 ग्रामपंचायतींनी ठराव करून आम्हाला ते पत्र पाठवून दिले. नंतर ही मोहीम फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चालू राहिली. मी अनेक ठिकाणी महाराष्ट्रात कार्यक्रमाला महिलांचे आमंत्रण स्वीकारत होते. पण मी प्रत्येक वेळेस सांगितलं, की तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जर विधवा प्रथाच्या विरोधात ठराव मंजूर झाला असेल, तरच मी तुमच्या कार्यक्रमाला येईन आणि खऱ्या अर्थानं अनेकांनी ते ठराव करून पाठवले आणि कार्यक्रमाचं आमंत्रण मी स्वीकारत गेले. ही एक फार मोठी चळवळ महाराष्ट्रामध्ये उभी राहिली.